नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुकी विचार करत बसलेली असते आणि मला इतका त्रास का होत असेल, सार्थक माझ्यापासून अचानक इतका दूर केल्यासारखे मला का वाटत असेल आणि खरंच आनंदी असल्याच्या शक्यतेने माझ्या मनामध्ये इनसिक्युरिटी तर नाही ना आली आणि कुणाशी तरी मला तर बोललेच पाहिजे म्हणून ती लगेच आनंदीला कॉल करते. तेव्हा आनंदी घाईघाईने नाशिक मधून निघालेली असते आणि सुकीचा कॉल तिला येतो. तेव्हा आनंदी कॉल उचलते तर सुकी म्हणते की कल्याणी ताई, तर कल्याणी म्हणजे आनंदी म्हणते की बोल ना. सुकी विचारते की कुठे आहेस ग तू. तेव्हा आनंदी म्हणते की अगं नाशिक मध्ये. सुखदा विचारते की नेमकं कुठे, तर आनंदी सांगते सुखदा मी CBS जवळ चालले. तर सुखदा म्हणते की ऐकून घे की मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचे. आनंदी म्हणते की सुखदा अगं मी आता संगमनेरला निघाले. सुकी म्हणते की नाही कल्याणी ताई, मला तुला भेटायचे, तू जायचे नाही. कल्याणी म्हणते की अगं सुखदा तू असे काय करतेस, आश्रमाची सर्व काम खोळंबलेलीत आहे त्यामुळे मला तिकडे घाईने जावेच लागेल. सुखदा म्हणते की अगं कल्याणी ताई, आश्रमातील काम विशाल आणि सविता बघून घेतील, एकदा मला भेटायचे आहे, तू जाण्या अगोदर मला प्लीज भेटायला ये. तेव्हा आनंदी म्हणते की सुखदा तू असे का करतेस, प्लीज मला समजून घे एकदा. सुकी म्हणते की अगं तायडे प्लीज प्लीज मला एकदा तरी तू भेटून जा. तायडे सार्थक खूप अस्वस्थ झालेला आहे, प्लीज तुम्हाला भेटण्यासाठी येच. आणि त्याने त्याच्या पहिल्या बायकोला आनंदीला पाहिले असं त्याला भास होतो. पण मला एक कळत नाही की मी नेमकं काय करू आणि ही सिच्युएशन कशी हँडल करू तेच नाही कळत. प्लीज तू मला एकदा तरी भेटायला ये. आणि मला सुद्धा काय वाटते तेच मला नाही कळत. त्यामुळे ताई तुझी मला खरंच आता या क्षणाला खूप गरज आहे, प्लीज तू मला भेटायला ये म्हणून सुखदा खूप विनवणी करत असते. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे आणि सुखदाला ती भेटायचे ठरवते. पण आनंदीला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते. तेव्हा ती सुखदाला भेटायला एका कॅफेमध्ये येते. तेव्हा सुखदा अगदी शांत असते. तर आनंदी विचारते की अगं सुकी काय झाले, मी मगासपासून पाहते की तू काही बोलत सुद्धा नाही आणि काही सांगायला सुद्धा तयार नाही आणि तू जर काही बोलली नाही तर मला कसे कळणार आहे. तेव्हा सुखदा रडायला लागते. आनंदी म्हणते की अगं सुकी तू का रडतेस आणि जर तू बोलली नाही तर मला कसे कळणार की नक्की काय झाले ते, प्लीज सांग मला की काय झाले ते. तेव्हा सुकी म्हणते की अगं मी तुला फोनवर सांगितले होते की सार्थकची बायको ती त्याला भेटली म्हणजे ती त्याला खरंच दिसली की त्याचा तो भास झाला. हे कळत नाही नेमकं खरं काय ते कोणालाच कळत नाही. आणि त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. त्यानंतर तो तिला नाशिकभर शोधतोय. ते ऐकून तर आनंदीला धक्का बसतो आणि आनंदीच्या डोळ्यासमोर ते येते की सार्थकनेच तिला त्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये पडताना झेलले होते आणि तिच्या डोळ्यासमोर सर्व ते दृश्य तिला दिसते आणि त्याच विचारात ती असते. तर सुखदा विचारते की अगं कल्याणीताई काय झाले, तू इतकी टेन्शन मध्ये का झालीस. तेव्हा आनंदी म्हणते की नाही ग, तू आता मला जे काही सांगितले ते ऐकूनच मला टेन्शन आले. सुखदा म्हणते की अगं कल्याणीताई तुला जर टेन्शन आले तर कसे चालेल, माझे काय होईल, तुला तर माझी मदत करायची आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अगं सुखदा मी तुला यात काय मदत करू शकते. तेव्हा सुखदा म्हणते की अगं कल्याणी ताई, सार्थकच्या मनात नेमकं काय चालले तेच नाही कळत. प्लीज तू त्याला एकदा भेटून तू त्याच्याशी बोलशील का, त्याच्या मनातून जाणून घेण्याचा तू प्रयत्न कर. ते ऐकून तर आनंदीला आणखीनच धक्का बसतो की ती कशी सार्थकला भेटणार आणि ती सुखदाला म्हणते की अगं मी कशी भेटू. तर सुकी म्हणते की अगं कल्याणीताई प्लीज तू त्याला भेट, नाही म्हणू नकोस. हे बघ माझे सार्थकवर खूप प्रेम आहे पण त्याच्या आयुष्यात मला ओझं बनून नाही राहायचे, म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय हे कळणे खूप गरजेचे आहे आणि ते मला कळत नाही आणि तो सुद्धा मला काही नीट व्यवस्थित सांगत नाही. त्यामुळे ताई तू प्लीज त्याच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करशील का, प्लीज तू हे सर्व माझ्यासाठी कर ना, करशील का. आणि मी सुद्धा खूप अस्वस्थ झाले त्यामुळे तू प्लीज नाही म्हणू नको, तू माझी त्यासाठी मदत कर. सुकी खूप रडत आनंदीला विनवणी करत असते. तेव्हा आनंदी सुखदाच्या हातामध्ये हात देते आणि ठीक आहे मी त्यांना नक्की भेटेन असे सुखदाला प्रॉमिस करते आणि तिला आपल्या मिठीत घेते. त्यानंतर इकडे घरी आनंदी गेल्यामुळे सर्वजण खूप नाराज असतात. मालती अण्णांना म्हणत असते आणि मनोज लीनाला की आनंदी होती तोपर्यंत या घरात किती छान वाटत होते, परंतु आनंदी गेली तर या घरातील आनंद सुद्धा निघून गेला. अण्णा म्हणतात की या घरात नेमकं काय चाललंय, आनंदी आली काय, सार्थक सरांपासून ती स्वतःला लपवते काय
आणि आता परत चालली काय, असे वाटते की हे एक स्वप्नच होते आणि आता आपण स्वप्नातून जागे झालोत असे वाटते. मनोज म्हणतो की अण्णा, आपण असे समजूयात की आनंदी आपल्याला काही क्षणासाठी भेटायला आली होती आणि आपण आपले स्वतःचे आयुष्य जगत राहू. तर लीना म्हणते की मला तर असे वाटते की मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मी तिला खूप चुकीचे समजत होते, पण तिच्यामुळेच आज माझा संसार पुन्हा नीट सुरू झाला. या जन्मात तरी मी तिचे हे उपकार नाही फेडू शकणार, कधीच नाही. आणि तेवढ्यात आनंदी परत येते. आनंदीला परत आलेले पाहून तर सर्वांना धक्काच बसतो. सर्वजण खुश होऊन आनंदी आनंदी करू लागतात. सर्वजण आनंदीकडे धावतात आणि मालती म्हणते की आनंदी, बरं झालं की तू आली. तेव्हा आनंदी म्हणते की आई, अण्णा, मला खरंच काही कळत नाही, मी खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले. तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी, जेव्हा आपण धर्मसंकटात सापडतो तेव्हा त्या संकटापासून कधीही पळायचे नसते, त्या संकटाचा सामना करायचा असतो. तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा, मला सुद्धा आता तेच वाटते. मी संकटाचा सामना मात्र करायलाच हवा, त्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीच. लीना विचारते की अगं आनंदी, म्हणजे तू नेमकं काय करण्याचे ठरवले. त्यानंतर इकडे सार्थक पोलिसांना फोन करून इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो की प्लीज तुम्ही माझ्यासाठी इतके करा. आणि मी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा की त्या नाशिकमध्येच आहे, प्लीज तुम्ही शोध घ्या, माझ्यासाठी तुम्ही इतकेच करा. आणि तेवढ्यात रुंदा तेथे आलेली असते आणि शलाका सुद्धा. तेव्हा रुंदा म्हणते की अरे सार्थक, मला तुझ्याशी बोलायचे. सार्थक म्हणतो की बोल पटकनी, काय ते. तेव्हा रुंदा म्हणते की अरे सार्थक, तू खरंच आनंदीला शोधतो का. सार्थक रागाने म्हणतो की काकू, तुझ्याशी बोलायची माझी खरंच इच्छा नाही, या विषयावर तर नाहीच, एकतर अगोदर जे करून ठेवले ते पुरे आता अजून मला नकोय. आणि तो रुंदाला तिथून जायला सांगतो. तर रुंदा म्हणते की अरे सार्थक, मी तुझी माफी मागायला आले, मला क्षमा कर. अरे अगोदर मी तुला खरंच सांगत होते की आदर्श माझ्यावर रागवला म्हणून मी गप्प बसले, काय करणार. आणि तू जेव्हा आनंदीला बघून आलास तेव्हा मला असे वाटले की मी खोटी पडेन, पण मी तेव्हा मान्य केले नाही, पण मी खरंच आनंदीला पाहिले होते, मी तुला हे खरं सांगते. तर शलाका म्हणते की हो अरे आई, खरंच सांगते, तिने खरंच आनंदीला बघितले. रुंदा म्हणते की हो आनंदी नाशिक मध्येच आहे, तू प्लीज तिचा शोध घे आणि मला माफ कर, खरंच माझे चुकले. तर सार्थक त्या दोघींना म्हणतो की तुम्हाला कंटाळा येत नाही का, 1000 वेळेस चुका करतात, परत माफी मागतात, 1000 वेळेस त्याच चुका करतात. मी सांगितले ना तुम्हाला या विषयावर मला तुमच्याशी नाही बोलायचे, तुम्ही प्लीज येथून जा. किती वेळेस सांगू मी. तर रुंदा म्हणते की अरे सार्थक, ऐकून तर घे. तेव्हा सार्थक रागाने म्हणतो की मी तुम्हाला किती वेळेस सांगू की मला तुमच्याशी ह्या विषयावर नाही बोलायचे. ऑलरेडी एकतर माझी मनस्थिती खराब आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघून जा. शलाका म्हणते की आई, मी तुला म्हटले होते की चल नको सांगू, पण तूच म्हटली की माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, त्याला सांगायला हवे, घे आता. रुंदा म्हणते की हो ग, अगं शलाका, खरंच लांडगा आला रे आला अशी माझी गत झाली. मी इतकी पोटतिडकीने सांगते की मी आनंदीला बघितले, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, माझी मुलं सुद्धा नाही. जाऊन दे, चल शलाका. त्यानंतर रुंदा आणि शलाका आपल्या रूम मध्ये येतात आणि त्यांना टेन्शन आलेले असते की खरंच तिने आनंदीला पाहिले आणि मी कसे त्या सार्थकला समजावू तेच मला नाही कळत, असे ती शलाकाला म्हणते. तर शलाका म्हणते की आता आपण काय करणार आहोत. रुंदा म्हणते की आपण काय करू शकणार आहे, सार्थकच्या मनात थोडा जरी आपल्याविषयी आदर असता तर त्याचा माझ्यावर विश्वास बसला असता, पण आपण आपल्याच हाताने आपले नुकसान तर करूनच घेतलेले आहे. तू म्हटली अगदी तसेच झाले, सर्वांनी आपल्याला मूर्खात काढले, आता काही होऊ शकत नाही, कुणाचाच आपल्यावर विश्वास नाही बसू शकत. तेव्हा शलाका म्हणते की म्हणजे आपल्याला असे काहीतरी करावे लागेल की जेणेकरून सर्वांचा आपल्यावर विश्वास बसेल. रुंदा म्हणते की हो अगं, पण काय करायचे, भिंतीवर डोकं आपटून घ्यायचे का, की चपलेने तोंड झोडून घ्यायचे की त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल. शलाका म्हणते की आई, हे सर्व करण्याची काही गरज नाही, आणि हे असेच जर केले की त्यांना खात्री पटेल की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला तो. रुंदा म्हणते की शलाका, हे सर्व मला करायला भाग पाडू नकोस आणि काही बोलू नकोस. शलाका म्हणते की त्यासाठी आपल्याला त्यांना एक भक्कम पुरावा आणून द्यावे लागेल. रुंदा विचारते की आपण कुठून पुरावा आणणार आहोत. अगं सकाळीच तू सांगितले होते की ही आनंदी कुठे आहे आणि हे तिच्या जवळच्या व्यक्तींना नक्की माहिती असेल, मग आपण त्यांना जाऊन विचारूयात. रुंदा म्हणते की हो अगं, आपण हे तर करू शकतो. मग आता मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे, कारण माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट प्लॅन आलेला आहे आणि त्या प्लॅनबद्दल ती शलाकाला सांगत असते. त्यानंतर इकडे आनंदीने सार्थकला भेटण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती सर्वांना सांगते की अण्णा, मी सुखदाला शब्द दिलेला आहे, मी नक्की सार्थक सरांना भेटेन. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं आनंदी, यातून त्रिडा वाढणार आहे की सुटणार आहे.
लीना म्हणते की हो आनंदी, तुझं हे चांगलं आहे कारण तू सार्थक सरांना तर भेटायलाच हवे. मालती म्हणते की हो आनंदी, माझे सुद्धा हेच मत होते की सार्थक रावांना सत्य काय ते कळायला हवे, मग त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. तेव्हा आनंदी म्हणते की आई, त्यांना तो निर्णय योग्य वाटेल पण मला तो निर्णय योग्य वाटेल असे नाही. मालती म्हणते की अगं आनंदी, तू तुझा निर्णय ठरवला म्हणून तू हे बोलतेस. मनोज म्हणतो की आनंदी, मला एक कळत नाही की तू सार्थक सरांना भेटून साध्य तरी काय करणार आहे. तुला काय वाटतं की तू सार्थक रावांना भेटशील आणि सार्थक राव तुझ्याशी कल्याणी म्हणून बोलतील, कल्याणी म्हणून वागतील. आनंदी, असे शक्य नाही. त्यांच्यासाठी तू अजून सुद्धा त्यांची कल्याणी आहे. आणि तुला काय वाटतं की तुला भेटल्यानंतर ते सुखदाशी लग्न करतील का? आणि सुखदाला नंतर तू काय उत्तर देणार? तर आनंदी म्हणते की दादा, कल्याणी सार्थकला भेटल्याशिवाय आनंदी सार्थकच्या आयुष्यातून जाणार नाही आणि आनंदी सार्थकच्या आयुष्यातून जाऊ शकत नाही, म्हणून कल्याणीलाच हा विषय संपवावा लागेल. त्यानंतर इकडे सार्थक सुधाच्या रूम मध्ये येतो आणि तो सुधाला विचारतो की बोल, मला तू कशासाठी या रूम मध्ये बोलावले होते? सुधा सार्थकला बसायला सांगते. सार्थक म्हणतो की आई, तुला जर आनंदी विषयी जर बोलायचे असेल तर माझी काही ऐकून घेण्याची इच्छा नाही. सार्थक जायला निघतो तर सुधा त्याचा हात धरते आणि सार्थक प्लीज बस, मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे म्हणून ती सार्थकला हाताला धरून बेडवर बसवते. सुधा सार्थकला म्हणते की अरे, मी तुला एका गोष्टीची आठवण करून देते की तू आता एका नवीन नात्यात अडकला. तेव्हा सार्थक म्हणतो की माझे अजून लग्न झालेले नाही. तर सुधा म्हणते की अरे, पण त्या लग्नासाठी तू होकार तर दिलेला आहे आणि जेव्हा तिचे आई वडील हे लग्नाला नकार देत होते तेव्हा तू ते ऐकून किती अस्वस्थ झाला होतास ते जरा आठव. सार्थक म्हणतो की तेव्हा आनंदी बद्दल मला काही कळलेले नव्हते. तर सुधा म्हणते की अरे, अजून सुद्धा आनंदी बद्दल काहीच कळलेले नाही. सार्थक म्हणतो की अगं आई, तू असे का बोलतेस? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहिले होते, माझ्या समोर होत्या त्या आणि मला असे वाटते की त्या मला नक्की येथे कुठेतरी भेटणार आहे. सुधा म्हणते की नाही सार्थक, ती तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली आहे आणि ती तुला पुन्हा कधीच भेटणार नाही. तेव्हा सार्थक विचारतो की काय ग आई, तू इतक्या खात्रीने कसे काय सांगू शकते? सुधा लगेच डगमगते आणि नाही रे सार्थक, मला असे वाटते म्हणून मी तुला हे सर्व सांगते. जाऊन दे, तो विषय वेगळा आहे, पण तू सुखदाचे काय करण्याचे ठरवलेले आहे? ती खरंच खूप गोड मुलगी आहे आणि तिचा या सर्वांशी काय दोष आहे? तिने तुझ्यावर प्रेम केले, तिने काही गुन्हा केला की आयुष्यभर तिने याची शिक्षा भोगावी म्हणून? सार्थक म्हणतो की हे बघ आई, मला आता सध्या काही कळत नाही या सर्वांमध्ये, खरंच मी खूप अडकलेलो आहे, मला खरंच काही सुचत नाही, आपण नंतर बोलूयात. म्हणून सार्थक जायला निघतो तर सुद्धा पुन्हा त्याचा हात धरते आणि मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते, तू प्लीज यातून बाहेर पड. तेव्हा सार्थक म्हणतो की जमत नाही, तू जरा समजून घे. सुधा म्हणते की हे बघ सार्थक, जर तुला आनंदी दिसली होती तर मग ती तुला का घाबरते? तू तुझ्या समोर का येत नाही? तू जसा तिला भेटण्यासाठी धडपडतो मग तशी ती तुला भेटण्यासाठी का धडपडत नाही? का ती असे करत नाही? आणि जर तू या प्रश्नाचे उत्तर शोधले तर तुला सर्व प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळतील. तेव्हा सार्थक म्हणतो की मला मुळात हे असले प्रश्नच पडत नाही, त्यामुळे कुणाचीच उत्तर मला नकोयत, मला फक्त त्यांना भेटायचे. तर सुधा म्हणते की अरे, तुला नकोय पण मी सांगते, आनंदीने तुला कायमचे सोडले, तिला तू नकोय आणि तिच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील इतके गोड नातं विसरतोस. प्लीज सार्थक, तू असे करू नकोस. तेव्हा सार्थक म्हणतो की मला फक्त इतकेच माहिती आहे की आता मला आनंदीला भेटायचे, बाकी मला काही माहिती नाही. असे बोलून सार्थक रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे आनंदी अण्णांना चहा घेऊन येते आणि तेवढ्यात एक व्यक्ती पार्सल घेऊन आलेला असतो. तेव्हा आनंदी कोळपकर येथे कोणी राहते का असे विचारतो. तेव्हा आनंदी पुढे येते आणि आनंदी म्हणते की नाही, येथे आनंदी कोळपेकर असे कोणी राहत नाही, येथे मी कल्याणी आहे. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अहो असे कसे, हा बघा हा पत्ता येथीलच आहे. तेवढ्यात आनंदी त्या बॉक्सवरील पत्ता पाहत असते आणि तो माणूस लगेच आनंदीचा फोटो काढून घेतो. तेव्हा आनंदी ते बॉक्स त्या म्हणजे माणसाच्या हातात देते आणि काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, हा बॉक्स येथील नाही, बाजूच्या गल्लीतील आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की असे का, माफ करा, मला येतो मी. आणि तो माणूस निघून जातो. आनंदीच्या मोबाईलवर सुखदाचा कॉल येतो. तर आनंदी फोन उचलते आणि बोल सुखदा. तेव्हा सुखदा म्हणते की अगं कल्याणी ताई, आज तयारी आहे ना तुला सार्थकला भेटण्याची? तेव्हा आनंदी म्हणते की हो, मी त्यांना आज भेटते, पण सुखदा माझी एक अट आहे. तेव्हा सुखी विचारते की आता कसली अट ग? तेव्हा आनंदी म्हणते की आम्ही फक्त दोघेच भेटतो, तू त्यांच्यासोबत येऊ नको. सुखी विचारते की असे का? तेव्हा आनंदी म्हणते की सुखदा, जर तू त्यांच्या सोबत आली तर आम्हाला मन मोकळेपणाने नाही बोलता येणार, म्हणजे मला त्यांच्या पहिल्या बायको
बद्दल तिच्या प्रेमाबद्दल बोलायचे तेव्हा सुकीला आनंदीचे म्हणणे पटते आणि ठीक आहे मी त्याला कळवते आणि वेळ सांगते आणि तुला सुद्धा कळवते। त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका तो माणूस येण्याची वाट पाहत असतात तर शलाका म्हणते की आई अगं काम नक्की होईल ना। रुंदा रागवते की म्हणते की अगं शलाका तुला सवयच आहे काहीतरी चांगलं चालू असेल की अपशकुनी बोलण्याची। शलाका म्हणते की अगं आई माझ्या बोलण्याने काय होणार आहे तर रुंदा म्हणते की गप्प बस आता। आणि तेवढ्यात तो माणूस गाडीवरून येतो आणि तो फोटो तो शलाकाच्या हातात देत म्हणतो की काम झाले। आणि जेव्हा तो फोटो पाहतात तर त्या दोघींना धक्काच बसतो। रुंदाला मात्र इतका आनंद होतो आणि ती म्हणते की शलाका अगं बघ आपला संशय खरा ठरला की ही आनंदीच आहे। आनंदी आपल्याला सापडली आणि सुखदा आता मी बघते की तुझं आणि सार्थकचं लग्न कसे होते ते। म्हणून त्या दोघी खूप खुश होतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुखदा ही सार्थकला फोन करते आणि आज कल्याणीताईला भेटायचे हे तुझ्या लक्षात तर आहे ना। सार्थक गाडी चालवत असतो आणि म्हणतो की हो माझ्या सर्व लक्षात आहे। तर सुखदा म्हणते की अरे तू वेळेवर जा आणि व्यवस्थित बोल। त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा सार्थक सरांना भेटायला निघालेली असते तर अण्णा तिला थांबवतात आणि विचारतात की आनंदी सार्थक सरांनी जर तुझ्याबरोबर राहण्याचा विचार केला असेल तर मग तू त्यांना काय निर्णय देशील। तेव्हा आनंदी मात्र काही उत्तर देत नाही। तर आनंदी इकडे सार्थकला भेटायला येत असते आणि रुंदा आणि शलाका मात्र एका भाजीवाल्यांचे म्हणजे अवतार घेतात आणि भाजीवाली आहे म्हणून ते आनंदीचा पाठलाग करत असतात। तेव्हा आनंदी सार्थकला भेटायला येत असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।